नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ACC अकॅडमी गोंदियामध्ये आपलं स्वागत आहे। मी अजय सर। मित्रांनो, आपल्यासमोर आज इंडायसिस म्हणजेच घातांकाचा एक प्रश्न आलेला आहे। हा खूप सोपा प्रश्न आहे। असे प्रश्न प्रत्येक परीक्षामध्ये आलेले आहेत आणि समोर पण येणार आहेत। याचं बेसिक ट्रिक्स काय आहेत, कशा प्रकारे यांना सॉल्व करायला पाहिजे, याचे काही नियम्स आहेत। ते नियम मी मागच्या व्हिडिओमध्ये मी केलेला आहे। तर आपण तो व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज प्लेलिस्टमध्ये जायचं आणि तिथं ते बघायचं। चला आता याला सॉल्व करूया आपण। काय, कोणत्याही घातांकाचा घात जर असेल तर त्यांचा गुणाकार होतो, हे तुम्हाला माहीत आहे। आता इथं 2 आहे, इथं 4 आहे, तर इथं 2 आहे बेस, तर इथं पण 2 असायला पाहिजे। लक्षात ठेवायचं, बेस कधी पण समान असायला पाहिजे। आता बघा 2 आता याचा गुणाकार करा, 3 3 9 भागाकारामध्ये। आता हा कोणाचा वर्ग आहे, 2चा वर्ग, म्हणजे 2चा वर्ग त्याचा वर्ग हा, ठीक आहे। मग त्याला अजून ब्रॅकेट द्यायचं आणि 2 लिहायचं, गुणिला 2चा घात 5, बरोबर। आता 2चा घात 9 भागाकारामध्ये 2चा घात, आता याला गुणाकार करा, 2 दुनी 4 दुनी 8, गुणाकारामध्ये 2चा घात 5। आता हे भागाकारात आहेत म्हणजे यांची होते वजाबाकी, आणि हे 2 गुणाकार आहेत म्हणजे यांची होती बेरीज, बरोबर। मग आता 9 मधून 8 गेले 1, म्हणजे 2चा घात 1, गुणाकारामध्ये 1 अधिक 5, म्हणजे हा 2चा घात 5 इथं लिहून घ्यायचं, बरोबर। 2चा घात 1 अधिक 5 म्हणजे 2चा घात 6। आला लक्षात? हा तुमचा आलेला आहे फायनल आन्सर। किंवा याला अजून ऑप्शनमध्ये जसा आन्सर असेल, ऑप्शन असेल तसा तुम्हाला आन्सर द्यायचा आहे। 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2, 1 2 3 4 5 6, आलं 6। 2 दुनी 4 दुनी 8 दुनी 16 दुनी 32 दुनी 64। ऑप्शनमध्ये 64 असेल तर तो फायनल आन्सर, किंवा ऑप्शनमध्ये 2चा घात 6 असेल तर तो फायनल आन्सर। आलं लक्षात? कुठला काय आहे ते बघून तुम्हाला ते आन्सर क्लिक करायचं आहे। समजला? तुम्हाला समजलं? नाही समजलं असेल तर व्हिडिओला पुन्हा रिवाइंड करून बघायचं, आणि जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत बघायचं, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं आणि मित्रांना शेअर करायचं।